सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मुंबई भाजपाचे आमचे आमदार श्री अमित साटमजी या ठिकाणी आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेचे माझे नेहमी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे असे माझे मोठे बंधू महापौर संजय घाडीजी या ठिकाणी उपस्थित आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडेजी, त्याचबरोबर आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री हरीश भादिरगेजी, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन श्री प्रभाकर शिंदेजी, सभागृहाचे सभागृह नेते श्री गणेश खनकरजी, त्याचबरोबर शिवसेनेचे गटनेते श्री अमेय घोलेजी, सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री पवन त्रिपाठीजी गुरुजी, त्याचबरोबर चीफ मिनिस्टर रिलीफ फंडचे OSD श्री रामेश्वर नाईकजी, श्री मिलिंद चिवटेजी, त्याचबरोबर इम्प्रूव्हमेंटच्या अध्यक्षा संध्या जोशीजी, हेल्थच्या अध्यक्षा गार्डनच्या अध्यक्षा हेतल गालाजी आणि ॲडिशनल कमिशनर आयुक्त लवंगारे मॅडम आणि उपस्थित आमच्या नगरसेविका, त्याचबरोबर माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आमच्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, या ठिकाणी विकासाला वेग देणारे, त्याचबरोबर दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले आणि कोट्यावधी महाराष्ट्राच्या मनातील आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची असा एक सुंदर जो कार्यक्रम आहे, हा बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पूर्ण मुंबईभर या ठिकाणी केलेला आहे। जवळपास 298 जे कार्यक्रम आहेत ह्या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये विविध ठिकाणी आम्ही या ठिकाणी घेतले आहेत। हा कार्यक्रम जो आहे तो फ्री ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम या ठिकाणी महिलांसाठी केलेला आहे। वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमच्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, त्यांच्या माध्यमातून कायम बहिणींना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। महाराष्ट्राची बहीण असू दे किंवा भारताची बहीण, प्रत्येक वेळी माझ्या देशातली बहीण कशी सुरक्षित आणि आरोग्यदायी असावी ह्याचा कायम विचार करणारे हे आमचं नेतृत्व असल्यामुळे या ठिकाणी इतका सुंदर कार्यक्रम हा पूर्ण बहिणींसाठी घेतलेला आहे आणि जवळपास 27,866 पूर्ण रजिस्ट्रेशन विथ चेकअप अशा पद्धतीने जे पूर्ण हा हेल्थचा कार्यक्रम आहे हा या ठिकाणी झालेला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आमचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भादिरगे यांनी यामध्ये भरपूर कष्ट करून मेहनत करून इतका मोठा कार्यक्रम या ठिकाणी साकार झालेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला इंडिया बुल ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुल ऑफ रेकॉर्डच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला गौरविण्यात आलेलं आहे। इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। पूर्ण आरोग्याची काळजी, त्याचं निदान व्हावं, फक्त आम्ही या ठिकाणी ह्याचं स्क्रीनिंगच करत नाही, तर ह्याच्यामध्ये ज्या महिलांना ह्याचा त्रास झालेला आहे त्याच्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट ज्या काही हॉस्पिटल्समध्ये करता येईल त्याची पूर्ण तरतूद, त्या गोष्टीची काळजी या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी ह्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि या ठिकाणी आपल्या CM ऑफिसच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी या माध्यमातून आपण संलग्न असा या ठिकाणी महापौर वैद्यकीय कक्ष या ठिकाणी आपण याची सुरुवात केलेली आहे। अतिशय चांगला उपक्रम, सर्वसामान्याच्या आरोग्यासाठी एक नवीन आधार त्यांना मिळेल अशा पद्धतीचा हे 2 मोठे उपक्रम आपण ह्या ठिकाणी केलेले आहे। आदरणीय देवेंद्रजींना वाढदिवसानिमित्त जनहिताच्या या दोन्ही उपक्रमातून यापेक्षा मोठी मानवंदना या ठिकाणी दुसरी असू शकत नाही आणि देवेंद्रजींनी कायम सांगितले आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना की सेवा हीच साधना। पण आदरणीय देवेंद्रजींनी कायम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शॉल, बुके न स्वीकारता कायम लोकहिताचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहे आणि आज आम्ही त्यांची शिकवण म्हणून ह्या ठिकाणी इतका सुंदर उपक्रम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केलेला आहे आणि म्हणूनच मी मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकरांच्या वतीने मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची पूर्ण अखंड ऊर्जा, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी अधिकाधिक त्यांना सामर्थ्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते।